जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेलं आहे. त्याबद्दल एक GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांतर्गत दिनांक 30 मार्च 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हानिहाय बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 389 लाख इतका निधी वितरित करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या 95 हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे अजून निधीपैकी उर्वरित निधी रुपये 114 लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेतील निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन देखील होता. म्हणून मित्रांनो, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या 379 लाख इतक्या निधीपैकी रुपये 114 लाख एवढा निधी बाधित झालेल्या जिल्हानिहाय बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तरीय अर्थसहाय्य या लेखाक्षेत्राअंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, 114 लाख इतका निधी राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत.